Okay, good afternoon, all of you. Am I audible? Yes, sir. Yes, sir. Okay. So already in the last lecture, we have discussed what is the positive crystal, what is the negative crystal, and Malus law, and the last one, that is the optical activity. What is the optical activity? Optical activity is the property of rotating the plane of the vibration of the plane polarized light. ते कशामुळे रोटेट होतं? By the some crystal or the substances or the liquids. This is known as the optical activity. Means in this optical activity, we rotate the plane. We rotate the planes. Means there is change in the some angle. तिथे काहीतरी somewhat angle theta काय होतं व्हॅरी होतं आणि त्यालाच आपण काय म्हणतो there is the specific rotation. मग ते स्पेसिफिक रोटेशन किती डिग्रीचं झालं? For that, we can use the Lorentz half-shade polarimeter. Using the Lorentz half-shade polarimeter, we can determine the optical rotation of that plane by the solutions. ते जे काही सोल्युशन आपण यूज केलं किंवा ते जे काही क्रिस्टल यूज केलं त्याच्यामुळं प्लेनचं जे रोटेशन झालेलं आहे किती अँगल मध्ये रोटेशन झालेलं आहे त्याच्यासाठी आपण काय यूज करतोय we can use the Lorentz half-shade polarimeter. Using the Lorentz half-shade polarimeter, we can determine the angle theta, that is the specific rotation. Okay, ठीक है. Okay. Now I think तुम्हाला एक स्क्रीन विजिबल आहे सर्वांना. ओके, ठीक आहे. Shall we start? खूप कमी स्टुडंट्स जॉईन झाले. ओके, स्टार्ट करायचं आपण लास्ट पॉइंट या चॅप्टरचा लॉरेन्स हाफ-शेड पोलॅरिमीटर. ओके, इथपर्यंत थांबले तुम्ही. ओके, ठीक आहे. First, we consider here there is the source of light. इथे तुमचा लाईटचा सोर्स आहे. We call this is the S. And this is the direction of the propagation. त्याची एक या इथून जी लाईट आपली प्रोपॅगेट होते त्याची एक डिरेक्शन ऑफ द प्रोपॅगेशन आपण काय करूया ड्रॉ करूया की त्या सोर्स मधून या डायरेक्शनला आपलं काय जाते लाईट वेव्ह किंवा वेव्ह पॅटर्न जो आहे तो प्रोपॅगेट होतोय. ठीक आहे. आफ्टर द लाईट सोर्स वी कॅन अरेंज हिअर देयर इज द वन लेन्स. इथे एक आपण एक लेन्स अरेंज करूया. लेन्स काय करत असतो? या लेन्समुळे काय होत असतो? काय होत असते लेन्समुळे? आपण याच्या आधी याच्यामध्ये यूज केली होती बघा होलोग्राफी मध्ये वगैरे. नॉट अ होलोग्राफी, डिफ्रॅक्शन मध्ये आपण लेन्सचा यूज करत होतो. काय करत असते या लेन्सचं काय ऍप्लिकेशन असतं? येस, कशासाठी यूज करतो? तर माहिती की तुम्हाला लेन्स मधून काय होत असतं? माझा आवाज येतो का सर्वांना? येस, मी ऑडिबल? माझा आवाज येतो का हे सांगा म्हणजे मी पुढे बोलत राहतो. माझी मी काय अडचण नाही. तुम्ही ओके, ठीक आहे. आता ह्या सोर्स मधून जर का एखादी वेव्ह करंट या डायरेक्शनला जात असेल, इथून जात असेल, या डायरेक्शनला जात असेल, तर या लेन्स थ्रू या ज्या डिफरंट डायरेक्शनच्या वेव्ह फ्रंट आहेत त्या आपण कलेक्ट करून इफ वी अरेंज हिअर देअर इज द वन पोलॅरिमीटर, तर या पोलॅरिमीटर वरती स्ट्राईक करू शकेल का थ्रू दिस लेन्स? Yes or no? Yes. So before the polarimeter, how was the light? Unpolarized light or the polarized light?
बिफोर द पोलॅरिमीटर, पोलॅरिमीटरच्या आधी इथली जी लाईट असेल ती पोलराइज्ड असेल का अनपोलराइज्ड लाईट असेल? Unpolarized. Unpolarized. अनपोलराइज्ड लाईट असेल. ओके, व्हेरी गुड. बिफोर द पोलॅरिमीटर देर इज द अनपोलराइज्ड लाईट. ठीक आहे, या सोर्स पासून लाईट जनरेट झाली. आपण या लेन्स थ्रू काय केली? लाईट कलेक्ट करून अनपोलराइज्ड लाईट या पोलरायझरच्या डायरेक्शन काय केली? प्रोपॅगेट केली. आफ्टर द पोलरायझर देर इज द लाईट. या पोलरायझर नंतर जी लाईट आपल्याला भेटेल ती लाईट कशी असेल? दिस लाईट इज द प्लेन पोलराइज्ड लाईट. दिस इज द प्लेन पोलराइज्ड लाईट. इथली जी लाईट असेल ती सिंगल प्लेन मध्ये असेल, त्याला आपण म्हणतो पोलराइज्ड लाईट. आफ्टर दॅट वी कॅन अरेंज हिअर देर इज द वन हाफ शेड प्लेट. हाफ शेड प्लेट म्हणजे कसली प्लेट असते? ओके, व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ द पॉझिटिव्ह क्रिस्टल? पॉझिटिव्ह क्रिस्टलचं एक्झाम्पल काय आपण सांगितलं होतं? पॉझिटिव्ह क्रिस्टलचं एक्झाम्पल आपण काय सांगितलं होतं? Quartz. क्वार्ट्स. निगेटिव्ह क्रिस्टलचं एक्झाम्पल आपण काय सांगितलं होतं? Calcite. कॅल्साइट. ओके, व्हेरी गुड. लक्षात राहते दोन एक्झाम्पल. ठीक आहे, ठीक आहे. ही जी आपण हाफ शेड प्लेट म्हणतोय ती प्लेट म्हणजे कशी असते ऍक्च्युली? हाफ शेड जी प्लेट आपण म्हणतो ती प्लेट म्हणजे ऍक्च्युली कशी असणार आहे प्लेट? म्हणजे ह्याचा या प्लेटचा जो हाफ पार्ट असेल तो हाफ पार्ट हा ग्लास पासून तयार झालेला असेल, आणि जो हाफ पार्ट असेल दुसरा हाफ पार्ट तो तुमच्या या क्वार्ट्स क्रिस्टलचा असेल. ओके, ठीक आहे. कशाचा असेल? तुमच्या क्वार्ट्स क्रिस्टलचा असेल. आफ्टर दिस हाफ शेड प्लेट वी कॉल दिस इज द हाफ शेड प्लेट. हाफ shade plate, HSP means half shade plate. After this half shade plate there is the one glass tube. Here there is the one glass tube. Okay, याला आपण म्हणूया की इथे काय ग्लास ट्यूब आहे. ग्लास ट्यूब आहे म्हणजे ही जर ग्लास ट्यूब असेल तर या ग्लास ट्यूबच्या आतमध्ये आपण लिक्विड मटेरियल जे असेल वॉट एव्हर आवर लिक्विड सोल्युशन ते आपण इथे ठेवू शकतो. बरोबर आहे का नाही? Yes, okay. Inside the glass tube there is the liquid solution. This solution may be water, distilled water, or maybe sugar solution. आपण एक्सपेरिमेंट जेव्हा स्टार्ट करू तेव्हा आपण ते डिस्कस करू की ते लिक्विड कोणत्या प्रकारचं आपण यूज करतो. आफ्टर दिस ग्लास ट्यूब वी कॅन अरेंज वन एनालायझर. हा तुमचा काय आहे? एक एनालायझर आहे. आफ्टर दिस देर इज द वन स्केल. Using this scale we can determine or we can find the specific rotation. We can find or we can determine the specific rotation, and at the last we can observe this total experiment through the telescope. एक टेलिस्कोप थ्रू आपण हा एक्सपेरिमेंट काय करायचा? ऑब्झर्व करायचा आहे. ओके, दिस इज द स्केल. स्केल आहे. ओके, ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला काय डाऊट आहे का की हे इथं इथपर्यंत काय काय आहे, काय केलंय काय नाही ते? फर्स्ट, व्हॉट इज द यस? यस इज द लाईट सोर्स. काय आहे पहिलं? तुमचं लाईटचा सोर्स आहे, आपण त्याला यस न इंडिकेट केलेला आहे. व्हॉट इज द सेकंड? सेकंड इज द लेन्स. युजिंग द लेन्स वी कॅन कलेक्ट द वेवफॉर्म्स अँड प्रोपेगेट टू द डिरेक्शन ऑफ द या हा जो पोलरायझर आहे किंवा हा जो आपला प्रोपेगेशन डायरेक्शन प्रोपेगेशन आहे या डायरेक्शनला आपण या कलेक्ट केलेल्या ज्या वेव्ह फ्रंट्स आहेत त्या आपण काय करतो? प्रोपेगेट करतो. मीन्स these are the before the polarizer, these are the unpolar, this is the unpolarized light before the polarizer. This unpolarized light when strikes on the or the incident on the polarizer, then the light transmitted through the polarizer is the plane polarized light. This is the plane polarized light. Before polarizer this is the unpolarized light. Okay, आता तुम्हाला माहिती आहे हे पोलरायझर काय काम करत असतो? एकाच प्लेन मधनं लाईट काय करत असतो? ट्रान्समिट करत असतो. ओके, आफ्टर दॅट हिअर देर इज द वन हाफ शेड प्लेट. मग ह्या हाफ शेड प्लेटचं स्ट्रक्चर कसं असेल? ओके, आय विल ड्रॉ द सेपरेट स्ट्रक्चर ऑफ द हाफ शेड प्लेट. मीन्स हिअर वी कॅन ड्रॉ दिस. ही सर्क्युलर असते बघा प्लेट. हे हाफ शेड प्लेट असते ना, असं एक सर्क्युलर असते ही हाफ शेड प्लेट असे. म्हणजे याचं जर आपण असं बघितलं तर हाफ पार्ट हा काय असेल? दिस हाफ पार्ट इज
ग्लास आणि अदर जो हा तुमचा दुसरा जो हा पार्ट असेल या बाजूचा, हा तुमचा काय असेल, क्वार्ट्जचा क्रिस्टलचा असेल. कशा असेल, ह्या क्वार्ट्ज क्रिस्टलचा असेल. म्हणजे इथं जरी का तुम्हाला सर्क्युलर दिसत नसेल तर तुम्ही कन्सिडर करायचं ते सर्क्युलर हाफ शेड प्लेट आहे, की त्या प्लेटचा हा पार्ट हा ग्लास पासून तयार केलेला आहे आणि हा पार्ट हा क्रिस्टल पासून तयार केलेला आहे. ओके, ठीक आहे. आता मला एक सांगा, जेव्हा ही प्लेन पोलराइज्ड लाईट या हाफशेड प्लेट मधून पास होईल, की त्या हाफशेड प्लेटचा हा पार्ट हा ग्लासचा आहे आणि हा पार्ट हा क्वार्ट्जचा आहे, तर काय होईल हो इथं? जे आपल्याला या हाफशेड मधून ट्रान्समिट झालेली लाईट भेटेल ती कशी भेटेल हो? कशी भेटेल? येस, कशी भेटेल? काही अँगल मध्ये रोटेट झालेली भेटेल का काही अँगल मध्ये रोटेट नाही झालेली भेटेल? काय भेटेल तिथून पुढे? येस, काय आपल्याला तिथं ऑब्झर्व होईल? येस, प्लीज टेल मी, कशी भेटेल? ओके, टेल मी. जर का आपण एखादं क्रिस्टल घेतोय, ऑप्टिकली ऍक्टिव्ह मटेरियल घेतोय, जर का त्याच्यामधून जर का आपण एखादा सिंगल किंवा प्लेन पोलराइज्ड लाईट पास करतो, म्हणजे तिथं काही स्पेसिफिक रोटेशन होतं का? येस, स्पेसिफिक रोटेशन होतं. Yes. येस, स्पेसिफिक रोटेशन होतं. येस, ओके, ठीक आहे. आता बघा मी काय सांगतोय, इनिशियली जेव्हा याच्यामधून लाईट पास होते तेव्हा हा जो क्वार्ट्ज असतो ना, त्याच्यामध्ये आपल्याला हा डार्क रिजन ऑब्झर्व होत असतो. कसा? डार्क रिजन ऑब्झर्व होत असतो. आणि हा ग्लास आहे ना, तिथे आपल्याला असा ब्राईट रिजन ऑब्झर्व होत असतो. इकडे असं तुमचा ब्राईट रिजन ऑब्झर्व होत असतो आणि इकडे डार्क रिजन ऑब्झर्व होत असतो. मग आपण काय करणार, की हा जो पोलरायझर आहे त्याचा ऍक्सिस आणि हा जो अॅनालायझर आहे, या दोन्हीचे ऍक्सिस आहेत ते एका पर्टिक्युलर एका अँगल मध्ये आणणार आपण. म्हणजे तो अँगल मे बी आपला हा अँगल असेल, की हा याला आपण ए बी म्हणूया, ए आणि बी. हा ऑप्टिक ऍक्सिस झाला. इनिशियली पहिल्यांदा काय असतं, की हा तुमचा ब्राईट रिजन असेल आणि हा तुमचा डार्क रिजन असेल. मग मी सांगितलं वॉटर मधून तुमचं ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी होती का? वॉटर जर सोल्युशन मी इथं घेतलं, पाणी या ग्लास ट्यूब मध्ये, आता इथून तुमची काहीतरी प्लेन आला, एखादा प्लेन आला, इथून असा प्लेन आला तुमचा, तर तिथं रोटेशन होईल का? रोटेशन कशामुळे होत असतं? एकतर क्वार्ट्जमुळे होत असतं किंवा दुसरं शुगर सोल्युशन मुळे होत असतं. जर का मी इथं पाणी वॉटर घेतलं तर त्याच्यामुळं काही डिग्रीमध्ये रोटेशन होईल का? होईल का काही रोटेशन? येस. अरे आपण एक मला लक्षात सांगा, ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय? हा कन्सेप्ट लक्षात आला का सगळ्यांच्या? ओके, आय विल रिपीट मी रिपीट करतो. ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे काय असतं. एक तुम्ही असं एक क्रिस्टल घ्या, मग ते क्वार्ट्जचं असू द्या किंवा कॅल्साइटचं असू द्या, किंवा याच्या ठिकाणी तुम्ही शुगर सोल्युशन घ्या. जेव्हा तुम्ही एखादी प्लेन पोलराइज्ड लाईट अशी पास करतात, त्याचे या डायरेक्शन जे असे अपवर्ड असेल, अपवर्ड अँड डायरेक्ट व्हर्टिकल असेल, जेव्हा ती या सोल्युशनच्या आतमध्ये एंटर होती तेव्हा तिचं व्हायब्रेशन कसे आहेत? असे व्हर्टिकल व्हायब्रेशन्स आहेत. पण जेव्हा आपण या सोल्युशन मधून हे जे प्लेन बाहेर येईल ना, तो असा व्हर्टिकल व्हायब्रेशन मध्ये नाही येणार. तो काही अँगल मध्ये असा रोटेट झालेला तो आपल्याला प्लेन ऑब्झर्व होईल. मग हे जे रोटेट झालेले प्लेन आहे ते कशामुळे झाला रोटेट? तर ड्यू टू दिस क्वार्ट्ज क्रिस्टल और ड्यू टू दिस शुगर सोल्युशन. म्हणजे मी तुम्हाला दाखवतो, म्हणजे मी तुम्हाला दिसतो का? पण दिसतो मी तुम्हाला? येस सर. आता माझा हे एक ग्लास ट्यूब आहे किंवा हा एक क्वार्ट्ज क्रिस्टल आहे.
ही जर ग्लास ट्यूब असेल तर याच्या आतमध्ये तुम्ही कन्सिडर करा की शुगर सोल्युशन आहे. शुगर सोल्युशन लक्षात येते ना, किंवा एक क्वार्ट्सचा क्रिस्टल आहे. आता बघा, माझी जेव्हा एखादी वेव्हफ्रंट येते, ती जर वेव्हफ्रंट समजा त्याचे व्हायब्रेशन्स असे व्हर्टिकली असतील, या डायरेक्शन असे व्हर्टिकली असतील, आणि जेव्हा या ग्लास ट्यूबच्या आतमध्ये येतील तेव्हा हे व्हर्टिकली न राहता काही अँगल मध्ये असे रोटेट होतील, काही अँगल मध्ये असे रोटेट होऊन आपल्याला आउटपुटला बाहेर भेटतील. मग ह्या आतमध्ये एंटर होताना ह्यांचे व्हायब्रेशन्स व्हर्टिकली आहेत, पण जेव्हा हा प्लेन बाहेर भेटतो हा व्हर्टिकली व्हायब्रेशनचा राहतोय का? नाही राहत. तो काहीतरी अँगल मध्ये चेंज होतोय. बघा पुन्हा एकदा बघा नीट, एंटर होताना कसा आहे? व्हर्टिकली आहे व्हायब्रेशन्स याचे, पण जेव्हा तो सोल्युशनच्या आतमध्ये जातो तेव्हा काही अँगल मध्ये तो रोटेट होतो प्लेन, असा प्लेन रोटेट होत जाऊन बाहेर आउटपुटला जातो. बरोबर आहे. मग आता हे रोटेशन कशामुळे झालं? एक तर त्या क्वार्ट्सच्या क्रिस्टलमुळे झालं किंवा शुगरच्या सोल्युशनमुळे झालं. या शुगरचे सोल्युशन किंवा क्वार्ट्स क्रिस्टल या दोन्हीच्या ठिकाणी जर का आपण वॉटर घेतलं, वॉटर लिक्विड, तर तिथं त्याचं रोटेशन होईल का? होईल का रोटेशन त्याचं? नाही होणार. होणार नाहीये. रोटेशन फक्त आणि फक्त शुगर सोल्युशन मुळे होत असते जर लिक्विड मटेरियल कन्सिडर केलं. लक्षात आलं का तुमच्या? आता बघा, मग ही काय झाली? प्रॉपर्टी झाली. दिस इज द प्रॉपर्टी ऑफ रोटेटिंग. प्लेन आपण रोटेट केला, कशामुळे रोटेट झाला? एकतर क्रिस्टल मुळे किंवा सबस्टन्स मुळे रोटेट झाला. त्यालाच आपण म्हणतो ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. काय म्हणतो त्याला? ऑप्टिकल ऍक्टिव्हिटी. लक्षात आलं आता तरी तुमच्या? Yes, sir. येस, ओके, ठीक आहे. आता बघा, इथं ग्लास आहे. ग्लास मधून जेव्हा एखादा प्लेन पास होतो, ट्रान्समिट होतो, तेव्हा त्याचं रोटेशन होईल का? इनिशियली इथं इथं ग्लास आहे, ग्लास मधून जाताना तो रोटेट होईल का? रोटेट होईल का? येस, No. नो. पण इथं क्वार्ट्स क्रिस्टल आहे, क्वार्ट्स क्रिस्टल मधून जाताना रोटेट होईल का? Yes. येस, व्हेरी गुड. क्वार्ट्स क्रिस्टल मधून जाताना तो काय होईल? रोटेट होईल. ओके. आता बघा, इनिशियली काय लक्षात ठेवायचं? हे एक सर्कल दाखवलं, बरोबर आहे? त्याच्यामधला ऑप्टिक ऍक्सिस काय आपला? ए बी आहे. तुमच्या क्वार्ट्सचा क्रिस्टलचा ऍक्सिस पहिल्यांदा प्लेन असा व्हर्टिकली होता, ए बी सारखा होता, पण जेव्हा क्वार्ट्स मधून गेला तेव्हा तो काय करेल? काहीतरी प्लेन मध्ये असा चेंज करेल, बरोबर का नाही? काहीतरी रोटेशन होईल का नाही त्याचं? असं काहीतरी रोटेशन झालं, आपण समजा त्याला थीटा म्हणूया. तर तो चेंज झालेला प्लेन आपण काय करतोय? या वॉटर सोल्युशन मधून पास करतोय, पुन्हा या अॅनालायझर मधून ट्रान्समिट करून या स्केल वरती काय करतोय? तो किती डिग्रीनं रोटेट झालाय ते आपण या टेलिस्कोप थ्रू ऑब्झर्व करतोय. टेलिस्कोप थ्रू काय करतोय? आपण ऑब्झर्व करतोय. ओके, ठीक आहे. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? काही डाऊट आहे का? येस, येस, नो सर. नो. आता बघा, मी दुसरी एक फिगर ड्रॉ करतो, थोडस लक्ष द्या. ह्याच्यामध्ये काय नाही, शेवटचा फॉर्म्युला तुम्हाला MCQ ला विचारला जाणार आहे. जर का थिअरॉटिकल तुमची एक्झाम असते रिटर्न मध्ये, तर मग तुम्हाला हे पूर्ण डेरिवेशन स्टडी व्यवस्थित करावं लागलं असतं. रोटेशन अँगल आपल्याला फाइंड करायचं इथं, व्यवस्थित लक्ष. अॅनालायझर, बेसिकली आपण अॅनालायझर जो यूज करत असतो, कशासाठी अॅनालायझर यूज करत असतो? अॅनालायझर म्हणजे काय? काय असतं अॅनालायझरचं ऍप्लिकेशन? काय असतं अॅनालायझरचं ऍप्लिकेशन? येस, अॅनालायझर कशासाठी यूज करत असतो आपण? अॅनालाइज करणे म्हणजे काय करणे? येस, अॅनालाइज करणे म्हणजे काय करणे? येस, अरे माहिती की तुम्हाला अॅनालायझर म्हणजे काय? येस, येस,
माहित नाही का? बरोबर, ठीक आहे. अनालाइज करणे, ठीक आहे. ओके, आता बघा मी काय सांगितलं की ग्लास मधून आलेलं तिथं ब्राईटनेस दिसतो, क्वार्ट्स मधून आलेलं तिथं आपल्याला हा सर्कल काय दिसतो, डार्क दिसणार, बरोबर आहे का नाही? ओके, ठीक आहे. इनिशियली आपण काय करणार की हा प्लेन ऑफ द पोलरायझर आणि हा जो अनालायझर आहे त्या दोन्हीचे जे ऍक्सेस आहेत ते आपण इथे ऍक्सेस कन्सिडर केले. कुठे ऍक्सेस कन्सिडर केले? ए आणि बी ला. कशाच्या थ्रू? पहिल्यांदा आपण या ग्लास ट्यूबच्या आतमध्ये जेव्हा वॉटर सोल्युशन ठेवतो तेव्हा हा सगळा एक्सपेरिमेंट आपण काय केला, अरेंज केला की एक्झॅक्टली डिवाइड केले की वन साइड ब्राईट आणि वन साइड डार्क आणि दोन्हीचे ऍक्सेस आपण इथं अरेंज केले. आता हे जे वॉटर घेतलं आहे त्याच्या ठिकाणी आपण शुगर सोल्युशन इथं या ग्लास ट्यूबच्या मध्ये फिलअप करूया. जेव्हा आपलं या ग्लास ट्यूबच्या आतमध्ये शुगर सोल्युशन ऍड करतो तेव्हा इथं जो वेव्हफ्रंट आलेला आहे तो वेव्हफ्रंट इथून पुन्हा असं काही अँगल मध्ये रोटेट होईल का? होईल का? Yes, sir. येस. आता ह्या अँगल मध्ये रोटेट झाला आहे म्हणजे ह्या अनालायझर मधून तो बाहेर पडेल का? अनालायझरला पॅरलल आलाय का? नाही, नाही आला. पॅरलल आलाय का अनालायझरला? नाही आला. तो रोटेट झालाय काहीतरी अँगल मध्ये. कुठून? इथून, या हाफ मधून, या हाफ पार्ट मधून तो काय झाला, रोटेट झाला. पण बिफोर हाफ पार्ट याच्या आतमध्ये जो तो प्लेन होता तुम्हाला अनालायझरला पॅरलल होता, बरोबर आहे का नाही? आलं का लक्षात? म्हणजे हा पोलरायझरचा ऍक्सिस आणि हा अनालायझरचा ऍक्सिस जेव्हा पॅरलल होते एकमेकांना तेव्हा इथली लाईट एकमेकांना म्हणजे काय झाली असते, ऑब्झर्व झाली असते, पास झाली असते. पण जेव्हा या शुगर सोल्युशन मध्ये मधून ते प्लेन वेव्हफ्रंट बाहेर पडतो तेव्हा काही अँगल मध्ये रोटेट होतो तेव्हा या अनालायझर मधून तो बाहेर पडेल का? पडेल का बाहेर अनालायझर मधून? No, sir. No. मग जर का ह्या अनालायझर मधून जर आपल्याला तो रोटेट झालेला प्लेन जर ट्रान्समिट करायचा असेल तर काय करावं लागेल? काय करावं लागेल? समजा हा सेंटर आहे, काय करावं लागेल आपल्याला? काय करावं लागेल या अनालायझरला? रोटेट करावं लागेल. येस, व्हेरी गुड. म्हणजे या अनालायझरला आपल्याला असं काहीतरी रोटेट करावं लागेल. म्हणजे इथे तुम्हाला काहीतरी असं अनालायझरचं रोटेशन झालं म्हणजे या खालच्या फिगर मध्ये बघा, म्हणजे अनालायझरचा ऍक्सिस हा व्हर्टिकल राहील का अशा अँगल मध्ये काहीतरी रोटेट होईल? या अँगल मध्ये काहीतरी असं रोटेट होईल आणि जे काही रोटेशन झालेलं आहे त्याचे स्केल आपण त्याचा थिटा कुठे मेजर करणार आहे? या स्केल वरती मेजर करणार आहे. म्हणजे इथला अँगल काय झाला तुमचा? थिटा झाला. इथला अँगल काय झाला तुमचा? थिटा झाला. आणि तो कशाने आपण ऑब्झर्व करतोय? या टेलिस्कोप थ्रू. कशाने ऑब्झर्व करतोय? या टेलिस्कोप थ्रू. आता बघा काय आपल्याला सांगायचं? स्पेसिफिक रोटेशन ऑफ द प्लेन. पोलराइज्ड लाईट, जी आपली पोलराइज्ड लाईट आहे तिचं स्पेसिफिक रोटेशन किती झालेलं आहे वी कॅन डिटरमाइन. कशाच्या थ्रू डिटरमाइन करणार? युजिंग द लॉरेन्स हाफ शेड पोलरिमीटर. मग त्याच्यामध्ये आपण काय रोटेट करतोय? हा अनालायझर, या अनालायझरचा अँगल सॉरी ऍक्सिस जेव्हा आपण रोटेट करतो आणि हा ज्या अँगल मध्ये या प्लेनचं या वेव्हफ्रंटचं रोटेशन झालेलं आहे त्याला जेव्हा तुमचा या अनालायझरचा ऍक्सिस पॅरलल होईल तेव्हाच याच्यामधून काहीतरी लाईट बाहेर पडेल. जेव्हा याचं रोटेशन होतं तेव्हा या स्केलवरती आपण ते ऑब्झर्व करू की तुमचा अनालायझर तुम्ही किती डिग्री मध्ये रोटेट केलेला आहे, थिटा किती रोटेट केलेला आहे. तेच मेजर करणं म्हणजे स्पेसिफिक रोटेशन. तेच मेजर करणं म्हणजे काय? तुमचं स्पेसिफिक रोटेशन. ओके, ठीक आहे. फॉर दॅट स्पेसिफिक रोटेशन वन फॉर्म्युला. What is that? Okay, specific rotation S is equal to theta divided by L into C. What is the theta here? What is the theta? इथं आपण theta म्हणजे काय कोणतं घेऊ अँगल? Yes, yes. What is the theta? theta इथं काय घेतो आपण? Yes, स्पेसिफिक रोटेशन. तुम्हाला म्हटलं की किती डिग्री मध्ये आपण अनालायझरचा ऍक्सिस रोटेट केला, किती डिग्री मध्ये आपण अनालायझरचा ऍक्सिस रोटेट केला म्हणजे तो तुमचा काय झाला? थिटा झाला. इथला थिटा. मग हा तुमचा थिटा घेतला इथं तुमचा. हा तुमचा ऍक्सिस कशाचा झाला? हा पोलरायझरचा ऍक्सिस झाला. हा तुमचा अनालायझरचा ऍक्सिस झाला. What is the L? L, what is the L? Length of the glass tube. ज्या ग्लास ट्यूब मध्ये
तुम्ही शुगर सोल्युशन ऍड केलेलं आहे, फिल्ड केलेलं आहे, ती जी ग्लास ट्यूब आहे तिची लेंथ म्हणजे काय, स्मॉल एल. व्हॉट इज द सी? व्हॉट इज द सी? सी म्हणजे आपण कशाला यूज करतो? सी आहे बघा, इथे दिले बघा स्पेसिफिक रोटेशन मध्ये, decimeter long column of the liquid containing 1 gram of the optical activity substance in 1 cc. 1 cc, c means काय? Okay, here c for the concentration, c for the concentration. So S is equal to 10 into theta divided by L into c. Okay, tell me cc म्हणजे काय हो? cc कशासाठी यूज करतो आपण? Cubic centimeter. यस, व्हेरी गुड. क्युबिक सेंटीमीटर. तुम्ही जो सबस्टन्स घेतलेला आहे, सोल्युशन घेतलेला आहे, ते तुम्ही क्युबिक सेंटीमीटर मध्ये मेजर करता. 1 क्युबिक सेंटीमीटर. आता इथं 10 काय घेतले हो? वाय हिअर 10? डेसिमीटर. मला सांगा, एका सेंटीमीटर मध्ये किती डेसिमीटर असते? किंवा एका डेसिमीटर मध्ये किती सेंटीमीटर असते? किती असते? 0.1 centimeter. 0.1 सेंटीमीटर इज इक्वल टू हाऊ मच डेसिमीटर? 1 decimeter. येस, व्हेरी गुड. आणि 10 सेंटीमीटर म्हणजे किती डेसिमीटर? 10 decimeter. नीट नीट, 10 सेंटीमीटर मध्ये म्हणजे किती डेसिमीटर? 100. हा, येस येस. 100. 100 डेसिमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर का? 10 सेंटीमीटर म्हणजे 100 decimeter. 10 सेंटीमीटर म्हणजे 100 डेसिमीटर. ओके, अजून कोणाची काय आयडिया? येस. 10 centimeter equal to 1 decimeter. 10 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 डेसिमीटर. ओके, व्हेरी गुड. एकदा चेक करा सर्वांनी, हे बरोबर आहे का? 1 डेसिमीटर इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. हे बरोबर आहे का तेवढं चेक करून मला सांगा. ओके, ठीक आहे. हा फॉर्म्युला तुम्ही एमसीक्यू साठी लक्षात ठेवा. एस इज इक्वल टू थीटा डिवाइडेड बाय एल इंटू सी. एल इंटू सी. ओके, ठीक आहे. आणि सेकंड फॉर्म्युला, एस इज इक्वल टू 10 इंटू थीटा डिवाइडेड बाय एल इंटू सी. डिवाइडेड बाय एल इंटू सी. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्ही एमसीक्यू साठी व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. इथेच आपला जो पोलरायझेशनचा जो कन्सेप्ट आहे तो कन्सेप्ट इथं संपून जातोय आणि हा आपला चॅप्टर इथंच संपवतोय. ओके, ठीक आहे. नाव वी विल डिस्कस द एमसीक्यूज बेस्ड ऑन दिस चॅप्टर. आपला जो एकच चॅप्टर राहतोय तो राहतोय जो युनिट नंबर 4 आहे, रिलेटिव्हिस्टिक मेकॅनिक्स. तो आपण उद्या स्टार्ट करूयात. त्याच्यासाठी 3 ते 4च लेक्चर लागतील. ओके, आपला फिजिक्सचा पेपर कधी? फिजिक्सचा फायनल टाइम टेबल आले तुम्हाला? फायनल टाइम टेबल आले? Yes, sir. फिजिक्सचा पेपर किती तारखेला आहे? 23. 23. 23rd. आतापर्यंत जेवढे काही आपण 7 युनिट्स जे काही डिस्कस केले आहेत त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. एमसीक्यू शीट ऑलरेडी मी तुम्हाला शेअर केलेलं आहे खूप वेळा. जे त्या शीट मध्ये जे एमसीक्यू आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेशन करा. त्याच्या व्यतिरिक्त बाहेर काय डिस्कस करू नका. दुसरे एमसीक्यू वगैरे कुठले न्यूमरिकल्स तुम्हाला विचारले जाणार नाहीयेत, एवढं लक्षात ठेवा. त्यामुळे न्यूमरिकल्स कडे पण जास्त एवढे हे करू नका. फक्त जे थेरॉटिकल एमसीक्यूज आहेत त्या थेरॉटिकल एमसीक्यू कडे थोडंसं कॉन्सन्ट्रेशन जास्त करा.
Okay, I think my screen is visible. Yes. What is the first MCQ? When viewed in white light, grating show color because of interference, polarization, scattering, and the diffraction. Yes. Please read the first MCQ. What is the first MCQ? When viewed in a white light, comma, grating show color because of interference, polarization, scattering, and the last diffraction. Yes. कोणतं करेक्ट आन्सर आहे? Scattering. Scattering मुळे. Okay, any other? Diffraction. Okay, other? आपल्याला जो कलरचा स्पेक्ट्रा भेटत असतो, डिफरंट वेव्हलेंथ जी लाईट आपल्याला भेटत असते ती कशामुळे भेटत असते? इंटरफरन्स मुळे भेटत असते, स्कॅटरिंग मुळे भेटत असते, पोलरायझेशन का डिफ्रॅक्शन मुळे? Scattering. Scattering. स्कॅटरिंग. ओके, नक्की स्कॅटरिंग बरोबर आहे का? स्कॅटरिंग, Interference. इंटरफरन्स. ओके, ओके, एनी अदर? ओके, जेव्हा लाईट बेंड होती एखाद्या कॉर्नर वरती, एखाद्या एज वरती, तेव्हा बेंड झाल्यानंतर तिची वेव्हलेंथ वगैरे चेंज होत असते का? ग्रेटिंग मधून जेव्हा लाईट पास होत असते तेव्हा त्याचं पुढं डिफरंट कलर्स आपल्याला ऑब्झर्व होत असतील का एखाद्या ग्रेटिंग मधून पास झाल्यानंतर? येस. याचं करेक्ट आन्सर आहे डिफ्रॅक्शन. काय करेक्ट आन्सर? डिफ्रॅक्शन. ऑलरेडी मी तुम्हाला डिस्कस केले की see here in this picture before diffraction grating कोणत्या कलरची लाईट असते? White. व्हाईट कलरची. जेव्हा डिफ्रॅक्शन ग्रेटिंग मधून पास होते तेव्हा आपल्याला कोणत्या कलरचे लाईट भेटते? डिफरंट कलरचे. डिफरंट कलरचे म्हणजे त्यांची वेव्हलेंथ सेम असते का डिफरंट असते? डिफरंट असते, बरोबर आहे. म्हणजे ड्यू टू द डिफ्रॅक्शन, ड्यू टू द डिफ्रॅक्शन तुम्हाला तिथं वेगवेगळ्या कलरची लाईट भेटते. ओके, फर्स्ट आन्सर इज द करेक्ट आन्सर. व्हेन व्हाईट लाईट incident on the diffraction grating, the first spectral line from the central image will be. पहिली कोणती लाईट भेटत असते? कुणाची वेव्हलेंथ ही कमी असते? रेड कलर, येलो कलर, violet color. So correct answer is the violet. The bending of light around the edges of an obstacle is known as scattering, polarization, diffraction, dispersion. Diffraction. Diffraction. Third is the C answer is the correct answer. Okay. The criterion for the resolution of optical instrument was given by Newton, Huygens, Rayleigh, and Ramdesen. कोण आहे? Rayleigh. The resolving power of grating having n slits in nth order will be small n into capital N, small n into capital N. Okay, the maximum number of orders available with a grating is, yes, the maximum number of orders available with a grating is independent of grating element, directly proportional to the grating element, inversely proportional to the grating element, and directly proportional to the wavelength. Number of orders 1 2 3 4. ग्रेटिंग कशाला वरती डिपेंड्स आहेत?
आपण लास्टला स्टडी केलता. Independent of grating element. इंडिपेंडेंट आहे का डिपेंडेंट आहे? इंडिपेंडेंट आहे का डिपेंडेंट आहे? थोडस बी केअरफुली लक्ष द्या तिथं. आय थिंक डिपेंडेंट आहे ते. डिपेंड्स ऑन द ग्रेटिंग एलिमेंट. सॉरी yes. Independent on grating element. Independent on grating element. Grating element वरती number of orders depends नाही आहेत. Means A plus B. ओके. हा नाही याचा आपल्याशी काय Sir, directly proportional to the डायरेक्टली प्रोफेशनल टू द grating element. Option B. ऑप्शन बी आहे का? थोडस वाटतंय sir. जस्ट आय विल चेक इट. Just 1 minute. Okay, see here. Yes, lambda